गुरुदेव. चला, आज हिमाचल प्रदेशमध्ये कुलूच्या जवळ सरपास ट्रेकला निघालो आहे. हे सगळे बॅग आहे, एवढी मोठी एक बॅग आहे. चला निघालो आता, बाय. राजेशने बुक केली कॅब, इथनं बघतोय ही कॅब आली, ही कॅब आली आता. चला चलो बाय बाय बाप्पा. एअरपोर्टला निघालोय कॅबने आता. गुड मॉर्निंग. आज आहे 21 मे आणि आता आपण निघालो आहे. हिमालय पुन्हा पुन्हा बोलवतोय सह्याद्रीला, असं झालं आहे. आणि मे महिन्यात वेध लागतात हिमालयाचे. तर एक छान ट्रेक आहे हिमाचल प्रदेशमध्ये, सरपास, तिथे आपण निघालो आहे. एअरपोर्टला आलो आहे. इथून आपण जाऊया आता दिल्लीला. दिल्लीवरनं मग आपण कुलूला जाऊ आणि कुलूला बेस कॅम्पवरनं आपण तो ट्रेक करू. दिल्ली एअरपोर्टला पोहोचलोय आता. दिल्लीला पोहोचलो आहे आणि विशालबाईंनी कार पाठवली एअरपोर्टला घ्यायला. हाँ, विशालबाई का ऑफिस है, देखो बोर्ड लगा है. देखो विशाल भाई मिल गए यहाँ फिर से. वेलकम बैक. लस्सी, दिल्ली का फेमस लस्सी, मस्त लस्सी पितोय. हे सरप्राईज असली तुला भेटणार होता आयडिया. हे आता मला भेटलेत भाऊ, हे पण भाऊ आलेत आता. हॅलो. हल्दीरामला जमलेत सगळे. हे बघा बनाने मस्त विशालबाईने दिलेत. हे बघा चाट, एक चाट आहे. हे सगळं आपल्याला विशालबाईंनी दिलं आहे दिल्लीमध्ये त्या बस स्टँडला. आणि इथून आता आपल्याला ही वोल्वो बस आहे, या वोल्वो बसने आपण कुलूला जाणार आहोत. वोल्वो बसमधनं आपण आता पुढचा प्रवास करणार आहोत. हे सगळे आपली टीम निघाले पुढे, हे सगळे बसले. कुलूला चाललोय आम्ही. बस वाटेत थांबली आहे. चाय टोस्ट. आता जवळ पोचत आहे कुलूच्या आणि असा रस्ता आहे. बस आता इथं कुलूच्या जवळ आलेली आहे. हे कुल्लू आहे, नदी पण छान आहे, व्यास नदी. कुलूमध्ये पोचलोय आपण आता. हे बघा मागं जी दिसती ती व्यास नदी आहे. आपण आता कुलूला पोचलोय सकाळी 8 वाजता आणि या रस्त्याने आपल्याला पुढं चालत चालत बेस कॅम्पला जायचं आहे. चला बघूया कसं जाते. 22 तारखेची सकाळ. इथे आपण कुलूच्या जवळ देवबाग म्हणून गाव आहे, या ठिकाणी बेस कॅम्प आहे. इथे आपण हे पोचलेलो आहोत. हे बघा हा बेस कॅम्प आहे आणि उद्यापासून आपला इथं ट्रेक चालू होणार आहे. पहिला दिवस ॲक्लिमेंटायझेशनचा आहे आणि त्यानंतर ट्रेक चालू होईल. माझ्यासोबत रवी आलेला आहे. हॅलो, यावेळेस. गुड मॉर्निंग. चला बघूया कसं होतं. रिसेप्शनमध्ये आपलं रजिस्ट्रेशन होईल. इथं आपल्याला ते मेडिकल सर्टिफिकेट आणि रजिस्ट्रेशन होईल. आणि इकडे आतमध्ये असे काही टेंट लावले, तिथं आपण राहणार आहोत. वेगवेगळे टेंट आहे तिथे. असा कॅम्प आहे, सगळी सोय. तर नाश्ता करायला ठेवला आहे त्यांनी, तुम्ही नाश्ता घेऊ शकता. काय नाश्त्याला दादा? हे बघा दलिया असतो असा, त्या ह्याच्यात घेतला आहे. आणि पोहा प्लेट कामात आली. छानसे बॉईल अंडे आहेत, दलिया आहे आणि इथं पोहे आहे. आणि सगळ्या प्लेट वगैरे धुवायच्या असतात. प्लेट येताना आपण आणायच्या. वॉशिंग एरिया दिला आहे इथे, साबण वगैरे असतो. तुम्ही हा प्लेट आपापल्या धुवून टाकायचा. हॉट वॉटर आहे, आपण यात भरून घेऊया. बेस कॅम्प आहे. या बेस कॅम्पमध्ये आता इथं आज राहायचं आहे. छोटे छोटे टेंट बनवलेत, तिथं तुम्हाला राहता येईल. हे बघा बेस कॅम्पची दृश्य आहे ती. एका साईडला पूर्ण डोंगर आहे, हिरवागार, आणि बाकीकडं नदी आहे एक साईडला. चालू आहे ना व्हिडिओ. असा माहोल आहे छान. गाणे लावलेत, असे टेंट आहेत छोटे छोटे. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.
मॉर्निंग. आज ट्रेकचा दुसरा दिवस आहे. पहाटेचे 5 वाजलेत. आता बघू काय होतं. आम्ही सकाळी लवकर उठलेलो आहोत. शांतचा चिवचिवाट. ट्रेकचा दुसरा दिवस आहे. ॲक्लिमेटायझेशन डे. ते सगळे एक्सरसाइजला निघालेत. लवकर पळवतोय आता आपल्याला. जॉगिंगला बाहेर नेले. दौड लगा रे. रनिंग प्रॅक्टिस. ॲक्लिमेटायझेशन ट्रेकला चाललो आहे. सगळे तयार आहेत. थोडंसं हाईट गेन करणार आहे आपण. आणि 1-2 तासाचा ट्रेक आहे. ज्यात ॲक्लिमेटायझेशन होईल आणि नंतर उद्याच्याला ट्रेक चालू होईल आपला ओरिजिनल. तर सगळे रेडी आहेत. आपण आता ट्रेकला जाणार आहोत. और जैसे ये बोलेंगे वही आपको करना है. आप सभी अपने अपने फील्ड में एक्सपर्ट तो है ही, लेकिन इस फील्ड के एक्सपर्ट रास्ते में ये रहेंगे. प्लीज ये जो बोलेंगे उसको फॉलो करना. थोडंसं हाईट गेन करतोय. पहिला दिवस आहे. ओके. इथं कॅम्प आहे आणि इथून आपण वरती चाललोय. असे ॲक्लिमेटायझेशन वॉकला. हे कुल्लूच्या जवळ आहे. छान घरं बनलेत. इथनं आपण चाललोय आता ट्रेकला. छोटासा फर्स्ट डेचा ॲक्लिमेटायझेशन ट्रेक. चरसची झाड आहेत सगळी जागोजागी. ॲक्लिमेटायझेशन ट्रेक आहे ना हा पहिल्या दिवसाचा. तो आता करत आलाय निम्मा. बघा हिमालयन गोटे. इंट्रोडक्शन सर. बहुत बड़ा नाम है साइकिलिंग में. ओके ओके कहाँ एक बार साइकिल पे बैठा तो एटलीस्ट एक बार साइकिल पे पेडलिंग किया तो 100 किलोमीटर इजीली ही कैन कंप्लीट इजीली. अच्छा फिटनेस है. 20 years job. 2010 job. इथं रेस्ट घ्यायला थांबलोय थोडंसं. हे सगळे रेस्ट घेत आहेत आपले मित्र. आलाय पहिल्या दिवसाचा. बेस कॅम्पला रिटर्न आलोय आपण आता ट्रेक करून. हा नदीच्या किनारी आलोय. इथं फार छान आहे बघा. नदी वाहती मस्त. इकडं मागं हॉट एअर बलून पण आहे बघा. मजा करतोय. त्याला जेवण लावलेलं आहे इथे बघा. स्वतः सगळा स्टाफ उभा आहे. छानसं जेवण आहे. भाजी सर पण आहेत सगळे. छानपैकी स्वीट डिश आहे. जेवणाचा आनंद घेत आहेत. गुड मॉर्निंग. आज ट्रेकचा दुसरा दिवस आहे. ॲक्च्युअल आपला आज ट्रेक खरोखर आज चालू होतो आहे. जवळपास आपण बेस कॅम्पवरनं ग्रहण या पुढच्या कॅम्पला जाणार आहोत. 13 किलोमीटरचा वॉक आहे आणि तो ट्रेक हा कसोलपासून चालू होणार आहे. तर चला आपण आता पुढच्या कॅम्पला जाऊ. कसोलवरनं ग्रहण विलेजला. पण हे खान साहब आहेत. यांनी खूप छान जेवण बनवले दोघांनी. एकदम अच्छा बना है खाना. अभी आपको पैक करके दे रहे लंच. ओके. कदम लेके चलेंगे. जो जितना स्लो चलेगा उसकी बॉडी उतनी जल्दी एक्टिवेट होगी. लेकिन इतना स्लो भी नहीं चलना है कि हम ट्रेन. और आप सबको जो है ट्रैक की शुभकामनाएं. थैंक यू सर. ट्रेक फ्लॅग ऑफ सेरेमनी चालू झालं. सगळे पार्टिसिपंट आहेत. Thank you. Thank you very much.
उसको लग रहा है कि खाने को दिया। खड़ा खड़ा बटन। आवडूला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकराचा हार हो माथ्यावरती चंद्राची कोर हर हर महादेव. कसोल या गावी पोचलेलो आहे, पर्वती व्हॅली. हे बघा, या टेम्पोने इथं आलो आहे. कसोल या गावी आलो आहे. इथून आपला आता पायी प्रवास चालू होईल. अशी व्हॅली आहे छानपैकी बघा, मस्त. रवी मांजरेचा शूजच खराब झाला. इतकं ट्रेक केलं त्याच्या शूजनी की चांगल्या क्वालिटीचा असून त्याचं सोलच निघालं. आणायचं इथं त्याला एक मोची भेटलेले आहेत आणि त्याच्या हे बघा शूजचं काम चालू आहे. आता बघूच शूज कसा तयार होतो तो. पोस्ट ग्रॅज्युएट ॲग्रिकल्चर आहेत, रिटायर झालेले आहेत, आपल्यासोबत ट्रेकला आलेत. शिवकुमार सिंग सर आमचे ट्रेक स्टार्ट झाला आहे फर्स्ट डेचा. कसोलवरनं ट्रेकर्स रेडी आहेत, चलो निकलेंगे. इथं एक नदी वाहते छानशी, पार्वती व्हॅलीमध्ये ही पार्वती नदी आहे. ही छान नदी आहे आणि इथं आपला हा ट्रेक चालू झाला आहे. हे सगळे ट्रेकर्स आहेत, 18 लोकांची बॅच आहे. वाटेत वाईल्ड लाईफ एरिया पण लागतोय. हे फॉरेस्ट आहे, रिझर्व फॉरेस्ट. इथून आपला असा प्रवास चालू होतोय. पार्वती नदीच्या कडेकडेने प्रवास चालू आहे. हे आपला ट्रेक इथनं चालू झालेला आहे कसोलच्या जवळ आणि आपल्याला पुढं जायचं आहे ग्रहण विलेज म्हणून आहे, तिथं जायचं आहे. नीरे पाणी तेरा रंग कैसा. निसर्गरम्य ट्रेक आहे पहिल्या दिवशीचा. ही बाजूला नदी जंगल आहे सर्व. दुपारच्या वेळेस गारवा एकदम, झुळझुळ वाहतंय पाणी, एकदम स्वच्छ पाणी आहे बर्फाचं. खूप उंच असे झाड आहेत हे बघा. हो खरंच की. पावसाचं वातावरण झालेलं आहे हिमालयामध्ये. कधी तरी मोसम बदलत राहतो. पाऊस चालू झाला आहे. पोंचो सोबत आणला होता आणि बॅक कव्हरही आहे, त्याच्यामुळे थोडं वरती चढून आलो आहे. हे बघा, हे सगळे घनदाट जंगल आहे आणि वरती स्नोचे कॅप आहेत इकडे. चलो वरती आलो आहे. थोडंसं सगळे विश्रांती घेत आहेत. पांढरे गुलाब आहेत, वाईल्ड फुलं आहेत, छान आहे. हे बघ, हे बघ. सरपास ट्रेकला हा पहिला कॅम्प आहे इथं वरती. ग्रहण विलेज. ग्रहण चालत आलो आहे, पहिला दिवसा ट्रेक आणि आपण आता पोचलेलो आहोत ग्रहण विलेज. हे सगळे इथले लोकल्स आहेत. मड, वूड आणि स्टोन याचं सगळं कॉम्बिनेशन आहे. असे कॅफे आहेत इथं छोटे छोटे आणि याच्या बॅकग्राऊंडला बघा किती सुंदर पीक आहेत. काय कार्विंग केलं आहे, मंदिर आहे वाटतं. इथे पण एक मंदिर आहे पुढं. घनश्याम जी का इधर आगे इथे आपल्या सोय केली आहे युथ हॉस्टेलनी राहण्याची. आपण आज इथं ग्रहण विलेजला पहिला स्टे आहे आपला इथला. चालत आल्यात पूर्ण. पहिल्या कॅम्पला पोचलेले आहेत ग्रहण विलेज, ग्रहण कॅम्प. मॉर्निंग. आज ट्रेकचा तिसरा दिवस आहे आणि नाश्ता करतात सगळे लोक. इथं नाश्त्याची व्यवस्था आहे. ग्रहण विलेज आहे, इथला हा कॅम्प आहे. इथे माझ्या मागं आणि इथं आपण टेंट लावला आहे. 7 घंटे किसी को ओवरटेक नहीं करना रास्ते में.
ओव्हरटेक नाही करणार. तिसऱ्या दिवसाचा ट्रेक चालू झाला आहे. हळूहळू लोक चढतात वरती. शांतपणे 4-5 तास चढावं लागणार आहे. इथं या विलेजमध्ये सगळं ट्रान्सपोर्टेशन हे घोडेच करतात, कारण रस्ता नाही आहे. असे ट्रेकर चाललेत पुढं. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे ग्रहण विलेज आहे. शेवटचे विलेज आहे इथलं. भयंकर गरमी व्हायला लागली आता, कारण ट्रेकिंग करायला चालू केलं आहे. जॅकेट काढून घेतलं आहे, आता गरमी व्हायला लागली. चला आता. सुंदर सुंदर फुलं आली आहेत आणि अशामध्येच आपला ट्रेक चालू आहे. वरती असं स्टीप स्लोप आहे. एवढं वजन घेऊन चालावं लागते. आज सगळी चढाई व्हर्टिकल आहे. अशी उंच चढायचं आहे. अख्खा कडा उंच चढायचं आहे वरती. माया मागं दिसतं बघा. हो, असं उंच उंच जायचं आहे आपल्याला. चला, नवीन टी शर्ट घेतलाय रवीमुळं आणि आता बरं वाटतंय जरा. चलो आता घे. देखो मैडम बोल रही नेक्स्ट ईयर नहीं आएंगी. देखो ये मैडम बोल रही नेक्स्ट ईयर नहीं आएंगे. बोलो बोलो, अभी बोल के दिखाओ. चालू आऊंगी आओगे बोल रहे. हाँ, ओके गुड. इधर आए तो मैं भी आती हूँ. एनर्जी आएंगे तो हम भी आ जाएंगे. चलो, हे बघा कसा नजारा आहे. आणि ट्रेकर्स चालू आहेत. हे आमचे खास मुंबईतले आहेत, फोटोग्राफर आहेत. फार सुंदर फोटो काढतात. बेंगलोर से मैं अश्विनी. तर ते सगळे रेस्ट घेतात आणि हे आपले शूटिंग करतायत. सर्वात यंग आहे 36 आणि ओल्ड आहेत 64. बघा वरती हिमालयामध्ये शीर्षासन करतायत. आणि हे यंग आहे, हे ओल्ड आहेत. एका ठिकाणी पोचलोय. थोडीशी विश्रांती चालू आहे. हे विश्रांती घेत आहेत लोक. फुलं किती मस्त आहेत. हा हा हा, त्यातला निसर्ग पाहण्यासारखा आहे. जरूर यावे सगळ्यांनी. ATC चे हिरो आहेत. हे फोटोग्राफर बनलेत आणि इथे हे फोटोग्राफर हिरो बनलेत. जरा बघा कसं आहे. मस्त फुलं आहेत, लाकडं आहेत, फुलं आहेत छानपैकी. छान नजारा. आईसचे पण डोंगर तिकडेच जायचं. चाललेत वर 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 आणि खूप वरती. आणि मग कॅम्प आहे आपला. असा आहे एकंदरीत प्रवास. क्या पी रहे हैं दादा? रोडोडेंड्रॉन ज्यूस. हा, आपल्याला हे फ्लावरचं ज्यूस घ्यायला काय हरकत नाही. बघू आपण ट्राय करू फ्लावरचं ज्यूस. हे घोड्यांवरती लादून सगळं सामान आणलं जातं वरती. थोडं वरती आल्यानंतर एकदम गारवा जाणवतोय, कारण इकडं समोर बर्फ आहे. हे बघा, हे सगळे बर्फ आहेत. 4 तास झाले आपण चालतोय. 4 तासापासून आपण चालत आहोत. पुढं अजून 3 तास चालायचं आहे. लंच ब्रेक झालेला आहे. सोबत डबा आणलाय, ते खात आहेत सगळे. हे सगळे बसलेत आता. वनभोजन चालू आहे. डब्बा पॅक करून आणला होता आपण. पराठे. खूप छान जेवण आहे. व्हेज आहे. डांसिंग फोर लिया ऐसे ऐसे करते. महाराष्ट्रातला एक ग्रुप. हा राष्ट्र माझा, जय जय महा. पीक छान. सगळे स्नो.
झाडामध्ये अनेक कलर, काय कलर आहेत. वाव. फायनली आपण आता पोचलेलो आहोत सेकंड डेचा कॅम्पला. इथं खूप छान आहे वातावरण. किती छान व्यवस्था केली आहे. आल्या चहाची व्यवस्था आहे, शेंगदाणे आहेत आणि सगळे एन्जॉय करतायत. गुड. संध्याकाळच्या वेळेस चहा झालेला आहे, लोक एन्जॉय करतायत. तर किती छान व्ह्यू दिसतोय, खाली कॅम्प पण दिसतोय. सनसेट नंतरचा व्ह्यू आहे हा. खूप कॅम्पमध्ये लोक गाणं म्हणतात.